कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरत होते। शासनाने करोडो रुपये खर्च करून इमारत, स्टाफ, औषधे, मशिनरी उपलब्ध केल्या आहेत, परंतु या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत मनसेने उपोषणाचा इशारा दिलाय। रुग्णालयाच्या कारभारामुळे गरजवंत रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नसून त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध व्हावा, MRI आणि CT स्कॅन मशीन धुळखात पडले आहेत, त्या त्वरित सुरू करून ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासह इतर मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालय, त्याचबरोबर खेड तहसीलदार कार्यालय, खेड पोलीस स्टेशन आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असून या मागण्या पूर्ण न झाल्यास 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला। यावेळी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, मनसे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, भालचंद्र साळवी, जयेश गुहागरकर, मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार आदी उपस्थित होते। खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालय हे जवळपास सरकारने करोडो रुपये खर्च करून हे हॉस्पिटल बांधण्यात आले की गोरगरिबांना त्यातून लाभ भेटावा आणि मोफत उपचार व्हावे यासाठी हे हॉस्पिटल उभं केलं। परंतु त्या हॉस्पिटलमध्ये आज अशी बेकार परिस्थिती आहे। स्त्रीरोग तज्ञ जवळपास 3 तालुक्यांसाठी एक स्त्रीरोग तज्ञ तिथं त्या हॉस्पिटलसाठी आहे आणि तो स्त्रीरोग तज्ञ हा 2 ते 3 दिवसातून एकदा येतो। मग ग्रामीण भागातून जर कोण गर्भवती महिला जर आली तर त्याला 2-2 किंवा 3-3 दिवस थांबायला लागतं आणि त्याच्यामध्ये काही असे प्रकार पण घडले की त्याच्यामध्ये बाळ दगावले सुद्धा। तर माग 2 महिन्यापूर्वी पण हा असाच प्रकार घडला होता, परंतु अद्याप त्यांचं काही होत नाहीये। स्त्रीरोग तज्ञ हा 24 तास उपलब्ध झाला पाहिजे। त्याच्यानंतर या हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा कमी आहे, रुग्णांना बाहेरून मेडिसिन हे विकत आणायला लागतात। भूल तज्ञ देखील तिथं नाहीये, तो देखील तिथं असावा आणि त्याच्यानंतर 100 खॉटचं ते हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये 2 स्त्रीरोग तज्ञ तिथं किमान असावे। त्याच्यानंतर जर MRI जर काढायचं म्हटलं, CT स्कॅन करायचं म्हटलं तर ती अद्याप कोणतीही सुविधा त्या कळंबणी रुग्णालयामध्ये नाहीये। ती त्वरित MRI आणि CT स्कॅनच्या त्या सुविधा त्या चालू झाल्या पाहिजेत। इमारत त्याची उभी देखील झालेली आहे, पॉवर सप्लाय झाले, पण अद्याप कोणतीही ते चालू झालेलं नाही। त्याच्यानंतर जर ग्रामीण भागामध्ये कोण जर एखादा रुग्ण जर इथं दगावला तर त्याला अँब्युलन्सची सुविधा देखील पोहोचवण्यासाठी नाही, ते देखील हॉस्पिटलमधून झालं पाहिजे। आणि या मागण्या जर 25 जानेवारी पर्यंत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर 26 जानेवारीला आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे। याची गांभीर्याने याची दखल घ्यावी।